वैभव चव्हाणची मानसिक परिस्थिती ढासळली आहे असंच आता सध्या वाटायला लागलेलं आहे. कारण की ज्या पद्धतीने आज त्याच्यासाठी एक कमेंट तिकडे दाखवण्यात आला की तू बाबा गद्दारी करतोयस, तू गद्दार आहेस, दुसऱ्या टीमसाठी लॉयल नाही राहिलास, ज्या टीममधून खेळत होतास त्यासाठी नीट राहिलास. त्या टायमाला ह्यो आपला भाऊ हसत होता. अरे बिग बॉस एवढे प्रयत्न करून तुला तुझ्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतायत आणि तरी तुला डोक्याचा भाग नाही, कळत नाहीये की ऍक्च्युअल मध्ये कशा पद्धतीने आपण तिकडे रिॲक्ट केलं पाहिजे. नॅशनल टेलिव्हिजनवर तुझा मजाक तिकडं, तुला गद्दार हा टॅग तिकडे लावला जातोय आणि तू त्या गद्दारावर हसतोयस. तुला आदल्या दिवशीच तिकडे रितेश भाऊनी सांगितलं होतं की तू गद्दारी केलेली आहेस भावा. तुला तुझा मित्र खास अरबाज देखील म्हणलाय की तू गद्दार आहेस आणि तरी तुला आज गद्दार म्हणल्यानंतर ते पण पब्लिक ऑडियन्स काय बोलते ते दाखवल्यानंतर तिथं पण गद्दार लिहून आलं, त्या ठिकाणी देखील तू हसतोयस. म्हणजे यापेक्षा मूर्खपणाचा कळस मी कधी बघितला नव्हता. अरे तुझ्यासाठीच हे सगळं चाललं होतं, तू तुझे डोळे उघडावेस. त्यानंतर तुला तिकडे त्या चक्रव्यूह रूम मध्ये पाठवलं, तिकडे तुला सांगण्यात आलं, दाखवण्यात आलं की जान्हवी आणि अरबाज तुझ्याबद्दल मागच्या मागे काय बोलतायत, त्यावर देखील तू बाहेर येऊन काहीच उत्तर दिलं नाहीस. अरे एवढं कसं तू त्यांच्या साईडने बोलतोयस, तू त्यांना प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतोस. अजून देखील तुला सगळं संपूर्ण महाराष्ट्र डोकं फोडून फोडून, पूर्ण बिग बॉसची टीम डोकं फोडू फोडू सांगून थकली, पण तुझ्या डोक्यात काही ती घुसलेली नाहीये गोष्ट. मित्रांनो, तुमचं काय मत आहे हे जे वैभवने आज केलेलं आहे किडे, याच्यावर तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.